नव्या मुंबई कोणाची आहे? नव्या मुंबई श्रीमंताची, नव्या मुंबई मध्यमवर्गीयांची, नव्या मुंबई माथाड्यांची, नव्या मुंबई झोपडपट्टी आशयांची. हे सर्वजण घटक इथं जरी राहत असले तरी नवी मुंबई त्यांची नाही. नव्या मुंबई इथं सत्ता उपभोगणाऱ्यांनी टक्केवारी घेणाऱ्यांची झालेली आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत लागू होणार नाही आणि त्यांनी लावायची हिम्मत करून दाखवावीच. जोतेचा आणि ओसीचा सीसी आणि ओसी नसेल तर तुमचे घर तोडण्यात येईल. तुमच्या बापाच्यात हिम्मत असेल तर कोणाच्या या म्हाताऱ्याने मध्यमवर्गीयांच्या घरांना हात लावून दाखवाच. आम्ही कोणी हिजड्यात आम्ही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही आहोत. पण अन्याय ज्यावेळेस आमच्यावर होईल तेव्हा अन्यायाला प्रतिकार करण्याची आणि संघर्ष करण्याची ताकद या नव्या मुंबईच्या शिवसेनेमध्ये आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला सांगितलेले दिलेला आदेश आहे. शिक्षणाचं माझी पण क्लास 1 शाळा आहे. सर्वात टॉप शाळा विजय चौगुलेची आहे. कन्स्ट्रक्शनला खर्च मला 15-16 करोड रुपये आला असेल. पण हे एवढं मोठं काय हायस्कूल बांधतात. या त्यांच्या गावामध्ये हायस्कूलचं काम चालू आहे की त्या हायस्कूलच्या कामाला अजून हायस्कूल नाही चालू झालं तरी त्याच्या मागे 44 करोड 35 ते 44 करोड रुपये खर्च झालेला आहे. पैसा कोणाचा? हा आमचा सर्वसामान्य लोकांचा. या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भाषा करतात. आज या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या अकाउंटला 20-20 हजार जमा करायला लागले. सर्वांचे खाते आम्ही काढलेले आहेत. बचत गटवाल्यांनो सावध राहा. तुमच्याकडनं फॉर्म भरले गेले जातात, तुमच्या महिलांचे फोटो लावले जातात, त्याच्या खाली सह्या मागतात. इथं जे बचत गटांचे पुरुष मंडळी बसलेले असतील तर त्यांना मी सावध करतो, यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या महिलांच्या तुमच्या घरातल्या पत्नीच्या सहीचा हे दुरुपयोग करू शकतात. तुमच्या घरावरती पण आज आणू शकतात. जर यांनी यांच्या जर अकाउंट मध्ये जर यांनी पैसे भरलेले असेल बचत खात्यामध्ये या एवढ्या बचत खात्यामध्ये तर आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार. मी तर तुमच्या लोकांना सांगतो, आपल्या लोकांना सांगतो, ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले असेल ते परत करा. अकाउंटला पैसे दिसले, पैसे कुठून आले, इन्क्वायरी झाली तर आपल्या महिला आई बहीण माझी आतमध्ये जाईल, ही काळजी घ्या. ठप्पा लावून नका घेऊ 1000 रुपयासाठी. तुम्हाला दिलं गुलामगिरी सारखे वापरतात हे लोक. 1000 रुपये दिले, या महिलाला दिले, फोटो दाखवतात लोकांमध्ये.